मित्रांनो, आपल्यापैकी कित्येक जण मेहनत करून पैसा कमवतात, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का, कितीही कमावले तरी पैसा पुरतच नाही? असे का? याचे कारण म्हणजे आपल्या पैशाला लागलेली वाढवी होय. हा एक गंभीर विषय आहे. आज आपण समजून घेणार आहोत की आपल्या कमाईचे योग्य नियोजन का महत्त्वाचे आहे आणि कसे आपल्या खर्चामध्ये अडकून पैसे हळूहळू संपून जातात हे कळतच नाही. तुमची कमाई कशी होते, कुठे खर्च होतो आणि पैसा नेमका जातो कुठे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. कारण जर योग्य नियोजन केले नाही तर पैसा वाढवीसारखा आपल्याला अडचणीत आणू शकतो. चला या आर्थिक वाढवीपासून सावध राहून आपल्या खर्चाचे आणि उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन शिकून घेऊया. आता सुरू करूया आपल्याला या वाढवीपासून कसे वाचवायचे ते. सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी. तुमच्या महिन्याच्या कमाईतून किती टक्के रक्कम तुम्ही वाचवता? कमाईतून बचत करण्याचे महत्त्व तुम्हाला कळले आहे का? तुमच्या दररोजच्या किंवा महिन्याच्या खर्चाचा आढावा तुम्ही घेत असता का? खर्च कुठे आणि कशासाठी होतो हे तपासणे तुमच्यासाठी किती गरजेचे आहे? तुमचे खर्च नियोजन केलेले असते का, की खर्च केल्यावर उरलेला पैसा वाचवता? खर्च नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही पैसे योग्य प्रकारे वापरता का? तुम्हाला कधी असे वाटते का की पैसा कुठे जातो कळतच नाही? अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या पद्धतीने खर्चाचे व्यवस्थापन करू शकता? तुमच्या उत्पन्नावर वाढवी लागल्यासारखं वाटतं का? उत्पन्नावर वाढवी लागल्याची लक्षणे कोणती असतात आणि ती तुम्ही कशी ओळखू शकता? पैशाच्या वापराचे योग्य नियोजन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता? तुमच्या खर्चाचे आणि कमाईचे भविष्यातील नियोजन करण्यासाठी कोणते टप्पे तुम्ही अवलंबू शकता? तुमच्या आर्थिक ध्येयासाठी तुम्ही खर्चाचे योग्य नियोजन करत आहात का? दीर्घकालीन स्वप्ने, आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणते पावले उचलता? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे आर्थिक विषय मी मांडत असतो. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सावधान, आपल्या पैशाला वाढवी लागली. एका लग्न समारंभात सौ देशमुखबाई नटून थटून आल्या होत्या. जेवणाच्या कार्यक्रमास थोडा वेळ होता, कारण त्यांच्या ओळखीच्या नातलगाची वाट पाहत होत्या. फावल्या वेळात त्यांच्या ओळखीच्या महिलेशी तावातावाने भाषण करीत होत्या. विषय होता, कितीही कमावले तरी पैसा पुरतच नाही. त्या म्हणाल्या, आमचे उत्पन्न हे अधू तर खर्च पडतोच. कारण काय आणि काय नाही? महिन्याची 1 तारीख आली की पोटात गोळा उठतो. पेपर बिल, धुणे भांडी वाढली, लाईट बिल, फोन बिल, 3 मुलांचे मोबाईल्स, केबल, मुलांच्या शिकवणुकीचा खर्च, घरी जाणारे येणाऱ्यांची वर्दळ आणि सध्या आहेराचा खर्च. कोणताच खर्च टाळता येत नाही. आमच्या पैशाला वाढवीच लागली. सध्याच्या काळात प्रत्येकाची तक्रार अशाच प्रकारची आहे. एवढा पैसा कमीतो पण तो कुठे जातो हे समजत नाही. त्याची गरज आणखी आहे. वास्तविक पाहता आपल्याजवळ असणाऱ्या पैशास वाढवी तर खात नाही ना, अशी शंका येते. त्याबाबत विचार केल्यास वाढवी पैशास खाते का हा अनुत्तरित प्रश्न असला तरी वाढवीसारखे अनेक घटक मात्र आपले उत्पन्न कमी करतात हे मात्र खरे. आज प्रत्येकाजवळ वीज, फोन, मोबाईल इत्यादी सुविधा नक्कीच आहेत. आपले बोलणेही महाग होत आहे. फोनद्वारे बोलत असल्यास सेवा करांसह फोन बिल येते. विजेवरील अनेक उपकरणे खरेदी करीत असताना लाईट बिलाचा अंदाज येत नाही. अशा अनेक लहान लहान घटकांमुळे आपल्या उत्पन्नास गळती केव्हा लागते हे आपणास समजत देखील नसते. त्यामुळे खर्चाची बाजू नकळत वाढत असते. उत्पन्नास लागलेली वाढवी नेमकी कोणती? तर जवळपास प्रत्येक वर्षी सादर केला जाणारा शासनाचा अर्थसंकल्प हा तुटीचा असतो. तुटीमुळे चलनवाढ होते. त्याचा परिणाम महागाईमध्ये जाणवतो. त्यामुळे आपल्या उत्पन्नाची खरेदी करण्याची शक्ती कमी होते. साधारणतः 5 ते 7% तूट शासन मान्य करीत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात 10% पर्यंत जाते. त्यामुळे आपले उत्पन्न प्रत्यक्ष तेवढे स्थिर राहिले असले तरी 10% क्रयशक्ती कमी होते. आणि आपण म्हणतो कितीही पैसा कमावला तरी पुरतच नाही. हा अदृश्य स्वरूपाचा खर्च आहे. याचा विचार अर्थशास्त्राचे अभ्यासक देखील करीत नाहीत. मग सामान्यांचे काय? या खर्चाचा विचार प्रत्येकजण करणे गरजेचे आहे. मराठी माणसाची प्रवृत्ती काहीशी बढाया मारण्याची, स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची असते. असे करताना त्याच्याजवळ पैसा व्यय कसा होतो हे त्याला समजत पण नाही. प्रपंचात देखील पैशाचा उपयोग जास्त होतो. विशेषतः स्वयंपाक घरात त्याचे योग्य नियोजन केले तर किमान 20 ते 30% आपल्या उत्पन्नात
वाढ होते. यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन महिला वर्गाने ठेवण्याची गरज असते. सध्याचा काळ गरजेपेक्षा जास्त प्राधान्य करमणूक क्षेत्रास दिले जाते. त्यातूनच विरंगुळा होतो. परंतु वीज, केबल शुल्क इत्यादी द्यावे लागते. अप्रत्यक्षपणे आपल्यातील हौसेला मोल नाही. खऱ्या अर्थाने दिवसभराच्या काळात यासाठी किती वेळ द्यावा याचेही शास्त्र आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात यात गुंतलात तर वेळ व पैसा तर वाया जाणारच. त्या काळातील उत्पन्न घटते असा दुहेरी तोटा होतो. त्यामुळे आपले उत्पन्न सातत्याने घटत जाते. आपल्या उत्पन्नास तशी सवय लागते. आपल्याजवळ असणारा फाजील आत्मविश्वास यामुळे तोटा, नुकसान, अनावश्यक खर्च वाढतो. तसेच कामाचे व पैशाच्या वापराचे योग्य नियोजन न केल्यामुळे देखील अनेक वेळा खर्चात वाढ होत असते. यासाठी नियोजनाचे महत्त्व समजून घ्यावेच लागेल. त्यामुळे आपल्या उत्पन्नात घट न होता त्यात वृद्धी होईल. पैशाच्या वापराचे योग्य नियोजन कसे केले पाहिजे? सामान्य व्यक्तीकडे वेळ भरपूर असतो, तो जात नाही. तो घालवण्यासाठी व्यसनाचा आधार घेतला जातो. एका पाहणीत असे आढळले आहे की दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी 35 ते 45% उत्पन्न हे व्यसनावर खर्च होते, ज्यात बिडी, दारू इत्यादी घटकांचा समावेश करता येईल. यासाठी आपणास मिळणाऱ्या उत्पन्नापैकी छंद जोपासला असेल व छंदाचे रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्याची क्षमता असेल तर स्वतःचा विरंगुळा तर होईलच, परंतु त्यातून अर्थार्जन देखील होईल. अनेक वेळा आपण इतरांच्या मदतीस धावून जातो. अनेक वेळा स्वतः त्यासाठी खर्च करण्यात मागेपुढे पाहत नसणारा वर्ग अद्याप आहे. त्यामुळे मानसिक समाधान मिळते हे एक वेळा ठीक आहे, परंतु असा खर्च हा गुंतवणुकीच्या स्वरूपात करता येणारा वर्ग विरळच. तशी सवय स्वतःस लावणे काळाची गरज ठरेल. एकंदरीत आपले उत्पन्न वरचेवर वाढत जरी असले तरी त्या प्रमाणात आपणास पैशास सकारात्मक कार्यासाठी वापरता येतेच असे नाही. काही अदृश्य स्वरूपाचा खर्च असतो. महागाई, चलनवाढ, कर, शुल्क इत्यादी. त्याचा विचार करून आपल्या उत्पन्नाच्या वाढीचा विचार करणारा वर्ग हा दुर्मिळच असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपण विचार करणेही गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की हे मुद्दे कसे महत्त्वाचे असतात. मित्रांनो, पैसा कमविणं हे जसं महत्त्वाचं आहे तसंच त्याचं योग्य नियोजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कितीही कमवले तरी पैसा पुरत नाही असं वाटत असेल तर ही वाढवी ओळखणं अत्यावश्यक आहे. हे आपण समजलो. आपल्या खर्चाचे नियोजन, आपल्या गरजा आणि सुखसोयी यांच्यातील समतोल आणि पैसा कुठे जातो हे समजून घेणं हेच आपल्याला आर्थिक सुरक्षिततेकडे नेणारं पहिलं पाऊल आहे. आपल्या उत्पन्नाला लागलेली वाढवी आपण थांबवली तरच आपली आर्थिक स्वप्ने साकार होतील. म्हणूनच आता निर्णय तुमच्या हातात आहे. पैशाचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्याची किल्ली मिळवणं हे खूपच सोपं आहे. फक्त त्यासाठी ठरवलेली पावलं उचलायला हवीत. तुम्ही आता पैशाचं योग्य नियोजन करून भविष्याच्या दृष्टीने सुसज्ज आहात का? आता निर्णय घ्या आणि वाढवीला बाहेर हाकला. आपल्या खर्चाचा आढावा घ्या. आपले आर्थिक ध्येय निश्चित करा आणि योग्य आर्थिक नियोजन करून समृद्धतेकडे वाटचाल सुरू करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढील आर्थिक यशासाठी सर्वांना शुभेच्छा.